गेलं Yes. So we are listening Hindi songs, but we have decided that now onwards we will, shoot some videos in English. चला. बहारो फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. ग्लास बघा, फुलपात्र जसं आपण म्हणतो. वा वा वा, काय पाहिजे आयुष्यात हेच सुखे. वराडे मंडळी, चला आपण स्टेजकडे. चला वराडे मंडळी, स्टेजकडे कृपया येण्याची आपल्या सर्वांना विनंती करतो आहोत. फायनली आपण स्टेजवरती आलोय. नाही तू तोपर्यंत नाव घे. चल हे सांगरीला नाव घ्यायला एकदम पीसफुल आहे की नाही. शोधला अनिरुद्धनीच आहे वाटत. मस्त असं आमच्या सोबत फिरल येवन म्हणून पुणेकराला मी घेऊन फिरतो असतो. लोकलाईट लोकांना घेऊन फिरलं ना, हा फायदा होता असं नाही का. आजचा थोडाफार जो पण 1-2 तासाचा जो अनुभव झालाय तो शेअर करू शकता का? खूपच वाईट होता. मग काय, आणि मी हडपसर मध्ये येऊन उभारलो आणि धूळ माती खात थांबलो. याला म्हणतात शुद्ध मराठी. आपण काय म्हटलं असतो, पहिल्यांदा माती खाल्ली. हा खऱ्या अर्थाने म्हण इथं लागू पडते. सगळ्यांनाच बोलावं लागणार आहे. आता आपण चाललोय आता दौंडला. लग्न आहे कलिकचं. कश्मीरा करिश्मा का करिश्मा ठीक आहे. कश्मीरा करिश्मा तिचं लग्न आहे, तर तिच्या लग्नासाठी आम्ही चाललेलो आहे. पहिला प्लॅनिंग आमचा होता मेमो डेमो म्हणजे ट्रेनचा, परंतु खास या व्यक्तीमुळे आम्ही प्लॅन कॅन्सल केला. कोण आहे तो? ही इज द कल्प्रिट. सो मनोहर भाऊ आपल्या व्लॉग वरती पहिल्यांदाच येतो. मनोहर भाऊ तुमचा नमस्कार. तुमचं स्वागत आहे आपल्या भटकन देठी चॅनल वरती. सो तुमचा आजचा थोडाफार जो पण 1-2 तासाचा जो अनुभव झालाय तो शेअर करू शकता का? खूपच वाईट होता. सकाळी 7 वाजता फोन आला होता मला रंगाचा की मी ऑफिस मध्ये निघालोय. त्यामुळे मी पटकन तयार झालो. मग काय, आणि मी हडपसर मध्ये येऊन उभारलो आणि धूळ माती खात थांबलो. याला म्हणतात शुद्ध मराठी. आपण काय म्हटलं असतो, पहिल्यांदा माती खाल्ली. हा खऱ्या अर्थाने म्हण इथं लागू पडते. माती खाल्ली म्हणजे काय, तर पुण्यामध्ये जास्त प्रमाणात धुळे म्हणून ते. कारण या माणसाला 1000 वेळा सांगितलं होतं की जाऊ नको क्रिकेटच्या प्रॅक्टिसला. हसतो पण तरी यांनी माती खाल्ली. बरं, आता ज्यांनी माती खाल्ली ना, नाही ज्यांनी माती खाल्ली त्याला विचारू, भाऊ का माती खाल्ली सांगा. गाडी पंक्चर असल्या कारणाने काही पण आम्ही सर्वांनी माती खाल्ली आणि ती खूप. पहिली गोष्ट, माती खाओ ना खाओ, पण याच्याकडनं आम्हाला आता पार्टी खायची. विषय संपला. बरोबर ना. पेनल्टी. अजून 2 जण आहे आपल्या सोबत. रंगा भाऊ घ्या तुमच्याकडे. सांगा तुमचं, शेअर करा, काहीतरी बोला. माझं असं म्हणणं आहे, प्लॅनिंग कम्प्लिटली चुकलं एका माणसामुळे. तो जो दिसतोय कॉर्नरला त्याच्यामुळे. नाव नको घ्यायला. बाय द वे, रंगा इज आवर कॅप्टन. हा, मी प्लॅनिंग बरोबर केलं तर लोकांनी तोच आहे. व्यवस्थित आले. फक्त एका माणसामुळे थांबायला लागलं. नाही तर मग ट्रेनचा पण प्लॅन होता. ट्रेन आमच्या पुढे गेली. आता आमच्या पाठी मग येऊन ट्रेन आमच्या पुढे गेली. ड्रायव्हरला बोलायला द्या. तसंच ना, ड्रायव्हर तुमचे काही गाडीवर चढून घेईन. अनिरुद्धला तुम्ही बघितलं असेल बरं का. बोल की असं अनिरुद्धला तुम्ही बघितलं असेल. आपण लवासाच्या ट्रिपला गेलो होतो त्यावेळेस, बरोबर. मनावर पुढे ते पुढे बघून बरोबर व्यवस्थित ते एकदम प्रॉपर पुणेकर आहे. ते प्रॉपर पद्धतीने गाडी चालवतील. फक्त ते चालवता थोडस काहीतरी सांगतील, शेअर करतील. काय म्हणणं आहे तुमचं? हे जे आता अनुभव शेअर झाले 2-3 जणांचे, तुमचं वैयक्तिक मत काय त्यावरती? पुणेरी भाषेत एखादा टोमणा मारा फक्त. असं काय टोमण्याच्या वर गेलेली लोक. टोमणा सुद्धा फिका इथे नाही. टोमणा सुद्धा फिका पडलेला आहे आज या ठिकाणी. साधारण आपण कधीपर्यंत पोहोचू शकतो त्या ठिकाणी? 2 दिवस तरी लागतील पोहोचायला. आमच्या दादांची जी गाडी ती सगळं दाखवते किती किलोमीटर पर्यंत चालली आहे, किती ॲव्हरेज होत आहे नाही का. आता सध्या दाखवते 13, पण जर 10-15 किलोमीटर ज्यावेळेस माग होतो त्यावेळेस किती दाखवतो बरं? 9-10 आलो होतो. नाश्त्याचे जाता बरं का. आता आपण नाश्ता करू आणि बाकीचा व्लॉग पुढे कंटिन्यू करू. आता पुढच्या नाश्ता अलिबागला. काय झालं?
ट्रेन चालली म्हणतो मालगाडी. वर इज ट्रेन. चला डेमो आणि मेमो बघत चाललोय आपण. कुठे डेमो मेमो? अरे अरे बघ, तिच्याने गेलो असतो तिथं असतो मी, तुम्हाला हाय केला असतो तिथून मी. मग ये क्या हुआ. हा सगळं चालली डेमो. डेमो डेमो आहे का मालगाडी? मालगाडी आपली डेमो कुठे गेली आहे? थांबलेलो आहे. सो पूर्ण टीम उतरली आहे नाश्ता करण्यासाठी. रामेश्वरम. रामेश्वरम हे हॉटेलचं नाव आहे. नाश्ता करू आणि पुढच्या सवारीला कंटिन्यू करू. चला चला साऊथ इंडियन आपण स्पेशल. आता लई भूक लागलेली आहे. खूपच भूक लागलेली आहे आम्हाला. पटकन जे मिळेल सेटअप तर खूपच मोठा आहे. कुठं बसू? चला की कुठं पण चला, त्या साईडला चल. कुठं? चल. चला आपण नाश्ता करायला तिथं आलोय. मस्त असं सेटअप आहे बघा इथं. छान निसर्गरम्य अशा वातावरणात जेवणाची जी मजा आहे, नाश्त्याची ती काही वेगळी. तिथं बघ त्याबद्दल भारी आहे. इथले फवारे बघून घ्या मस्त. हे बघा, हे हॉटेलच्या मागचा व्ह्यू बघू शकताय तुम्ही. मस्त ग्रीनरी आहे आजूबाजूला, शेत आहे पूर्ण आणि सेंटरला हे आहे हॉटेल. चला कसं आहे? हा एकदम पीसफुल आहे. पीसफुली की नाही शोधला अनिरुद्धनीचा हे हॉटेल मस्त असं. आमच्या सोबत फिरल A1 म्हणून चव. म्हणून पुणेकराला मी घेऊन फिरतो असतो. लोकलाईट लोकांना घेऊन फिरलं ना हा फायदा होता असं नाही का. बघा व्ह्यू बघा तुम्ही मधला एक नंबर. छान अशी वातावरण आपण बघू शकता. रंगाला एकदम घरी आल्यासारखंच वाटत हे असं. बघ बांबूचं. मग आहे आमच्या गावाकडे असतं. छान आहे दरवाजे पण तसेच होते. मस्त. कोणती ऑर्डर होती उद्या ही आपली? ते मसाला डोसा आहे ना. बेनी. सो हा आहे हा बेनी मसाला डोसा. बेनी म्हणजे आपलं तूप आहे ना, घी. हॉटेल रामेश्वरम मध्ये आपण घेतोय बेनी आणि चीज मसाला डोसा. हे बघा फिल्टर कॉफी. फिल्टर कॉफी ना रे. बघा फिल्टर कॉफी मागवलेली अनिरुद्ध भाऊंनी. तुम्ही ग्लास बघा हो फक्त, बाकीचं सोडा. ग्लास बघा फुलपात्र जसं आपण म्हणतो. वा 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 काय पाहिजे आयुष्यात हेच सुखी. मग काय अति सुंदर म्हणजे एकदम विषयच नाही. करा टेस्ट आणि सांगा बरं. एन्जॉय. चांदेकर साहेब म्हणजे पुणेकर प्रॉपर देऊ शकतात टोमणे किंवा चांगलं असेल तर चांगलं. प्रतिक्रिया मस्त बस. इकडे आमचे रंगा भाऊ फुल पेटले ते त्या अकाउंट पुरी भाजी मागवली होती फुल पेटलेले. लग्नातलं जेवण नाही लग्नात नाही चालू त्यांना. बरोबर भाऊंनी संपवलाय त्यांचा उत्तप्पा. इकडं आयुष भाऊंना एकदम सांबर म्हणजे सांबर लवर होऊन गेले ते डायरेक्ट. एकदम सांबार लवर. विषयच नाही. तुमची कॉफी? ही त्यांची कॉफी. हा ऊसाची शेती इकडं जास्त ऑलमोस्ट. सो इफ यू लाईक शुगर केन देन या डू विजिट टू द सोलापूर रोड. मैं तुमसे प्यार कितना. वाव हे मॅन. वादा पूर्ण झालाय. नाश्त्याचा वादा पूर्ण झालाय. So we are listening Hindi songs, but we have decided that now onwards we will, shoot some videos in English. The main, yes, We yeah, have joined the English speaking class. yeah. So now onwards, our focus mainly on English. In this car, all 5 colleagues will speak in English. Whatever I will ask them, they will speak in English and try to share their thoughts in English. I like English. Good language.
Yeah, so in our childhood, we used to say that English is very beautiful language. We can, I can talk English, I can walk English. You know, that kind of funny kind of statements we used to pass in our childhood. But yeah, English is cow. English is cow. English is cow. How? But how? You have to answer that. Don't know. No, no. Okay. Yes. Jokes apart, हम जब से ऐसे ही कमेंट्स पास करते करते यहाँ से गुजर रहे हैं, सोलापुर हाईवे यहाँ पे हम क्रॉस कर रहे हैं टूवर्ड्स दौंड. वाव, ड्रायव्हर एकदम सेन्सिटिव्ह पर्सन आहे आमचा. कुणाची कशाला भीती, कुणाची कशाला, कुणाची कशाला भीती. आम्हाला स्पीड ब्रेकरचीच आहे. सांग रंगा भाऊ, कोणता फाटा गेला आता? वायरलेस फाटा. वायरलेस फाटावरून एक आठवलं बरं का, अनिरुद्ध भाऊंना पण आवडेल ते. फाट्यात फाटा वायरलेस फाटा, फाट्यात फाटा वायरलेस फाटा. आम्ही चाललोय ज्या गाडीत, ती आहे आमच्या अनिरुद्ध भाऊंची टाटा. चलो लॉक कर दो. आणि या ठिकाणी आम्ही आता पोहोचलेलो आहोत लॉन्स वरती. पोस्टर इथे बघ. हे बघा, ह्या जोडीच्या लग्नासाठी खास आम्ही आलेलो आहे. कश्मीरा, जिला आम्ही म्हणतो करिश्मा, सूरज आणि कश्मीरा. अच्छा, चला बारामतीच्या बाउंड्रीवरती दौंड या गावात आपण आलेलो आहोत. ऑन माताला ऑन. वराती सोबतच आपण एंट्री केलेली. चलो, वरात चालू झालेली आहे आणि नेमकी आपली एंट्री झालेली आहे दौंड मध्ये. सो विवाहस्थळी आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. चला, बाकीचं शूट थोडंसं मधलं करू आपण. बरोबर येतं ना. गेलं गेलं हाल केलं. येस, चला आल्याचं सार्थक झालंय. ओळखलंय म्हणजे आपल्याला ओळखलंय. प्रेझेंटी लागली आपली. आता आपण रजा घेऊ शकतो इथून. मग काय, चला. बहारो फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. नवविवाहित दाम्पत्य या ठिकाणी लग्नासाठी सज्ज. चला वराडे मंडळी, चला आपण स्टेजकडे. चला वराडे मंडळी, स्टेजकडे कृपया येण्याची आपल्या सर्वांना विनंती करतो आहोत.
मंडळी जेवण दिल्याशिवाय जाऊ नका. फायनली आपण स्टेजवरती आलोय. ठीक आहे, पण तुम्हाला एक नाव घ्यावं लागणार. थांबा, यांना नाव घ्यायला काय असं कसं नाव घ्यावं लागेल? नाही असं नको, असं नाही. काय रे घ्यावं लागेल. चला चला, त्यांना बोलू पहिले. ठीक आहे चाललंय. नाही तू तोपर्यंत नाव घे. चल हे सांगरीला नाव घ्यायला, हिला नाव घ्यायला. नाही नाव घ्यावं लागलं असं नाही. नाव घ्या पहिले, मग फोटो काढ. माझ्यापर्यंत येणार नसेल तर सांग. बरं म्हणा मग सांगा. घ्या की म्हण लवकर. नव्या आयुष्याची नवीन दिशा. सूरज माझे राजा, मी त्याची राणी. वा चला छान. सो अशा पद्धतीने फायनली विवाह सोहळा संपन्न झालेला आहे आणि आम्ही आमच्या बॅक टू पुणे या ठिकाणी प्रवासाला सुरुवात केलेली आहे. घेऊन चाललेलो काही भरपूर आठवणी घेऊन चाललेलो आहे. मी सांगू इच्छितो की कधी लोकांचं भलं करू नका. हा हे बरोबर आले आहे. मित्र नालायक ते नालायकच राहणार आहेत. यावरती काय कमेंट देशील आयुष्यात? मग आमचे मागच्या जन्मी केलेले पुण्य लाभले आणि असे